द्वारका येथील रवींद्रनाथ विद्यालय येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम उत्साहात आणि प्रभावीपणे पार पडलाय। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व अंधश्रद्धांपासून दूर राहण्याची जाणीव व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापिका सौ डॉक्टर वर्षा देशमुख मॅडम यांनी केले। त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अंधश्रद्धांमुळे समाजाचे होणारे नुकसान सांगून विज्ञाननिष्ठ विचारांची गरज अधोरेखित केली आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अरुण घोडेराव होते। संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री मनोज पिंगळे, उपाध्यक्ष श्री वसंत राऊत, सेक्रेटरी श्रीमती वासंतीताई गटणे, संचालिका मृणाल पाठक, हरी काशीकर, शाळेचे मुख्याध्यापिका डॉक्टर वर्षा देशमुख मॅडम, पर्यवेक्षक श्री राजेश मालवी आदी जण व्यासपीठावर उपस्थित होते। प्रमुख पाहुणे अरुण घोडेराव यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धांमागील गैरसमज दूर करण्यासाठी विविध वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले। तथाकथित चमत्कार, जादूटोणा व अंधविश्वास यामागील सत्य वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजावून सांगत विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती जागृत केली आहे। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष वसंत राऊत यांनीही विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन करत अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व सांगितले। कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले। अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रभावी संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरलाय। घोडेराव सर जे आहेत ते आपल्या समोर सादर करणारे विद्यार्थी मित्रांनो, यातून आपल्याला खूप फायदा होणार आहे, आपला अज्ञान दूर होणार आहे आणि अंधश्रद्धा कशा पसरवल्या जातात त्याला आळा बसणार आहे। तर आपण थोड्याच वेळामध्ये हा सर्व कार्यक्रम बघणार आहोत आणि शांतपणे तुम्ही त्याला प्रोत्साहन द्याल। शंकाच एक धन्यवाद। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अरुणजी घोडेराव सर, श्री सुधाकर सोनकुसळे साहेब, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम, पर्यवेक्षक मालवी सर, याच्यावर उपाय करतो मी, त्याच्यावर उपाय करतो आणि हे कसं चुकीचं आहे, ही अंधश्रद्धा कशी घातक आहे या संबंधीचे काही प्रयोग आणि या संबंधाच्या विश्लेषण हे ज्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण करता येईल। प्रत्येक गोष्टीमध्ये काय विज्ञान आहे ते विज्ञान मुलांपर्यंत गेलं पाहिजे आणि उद्याचा भारताचा जो नागरिक आहे आपल्या लोकप्रिय रवींद्रनाथ विद्यालयाच्या संस्थेचे वृंदाबरोबरच उपस्थित असलेला श्रद्धा म्हणजे भरोसा, बरोबर? श्रद्धा म्हणजे विश्वास, इंग्रजीमध्ये आपण ज्याला बिलीफ म्हणूया, ती श्रद्धा म्हणजे एक प्रकारचा बिलीफ असतो। परंतु या श्रद्धेबरोबरच अंधश्रद्धा पण येत असते आणि अंधश्रद्धा ज्यावेळेस येते, नारळातून काय काय निघालेलं दाखवा जरा, तिकडे काय काय आहे मॅडम खाली पडलेल्या? या ठिकाणी नारळ फोडलेला आहे, नारळ पावलेला आहे, परंतु या ठिकाणी नारळातून अनेक वस्तू निघालेल्या आहेत। ते आपोआप त्यामध्ये गंगाला लागलेलं भूत मी या ठिकाणी ठेचत आहे। बघू हा प्रयोग यशस्वी होतो की नाही। हा कोणता तांदूळ आहे तो जरा माझ्या परिचित नाही आहे, बाबांची ओळख नसलेला असा तांदूळ आहे। बघूया काय होतं। या गंगाला लागलेलं भूत साधं आहे, सोपं आहे की जहाल आहे ते कळेल आपल्याला यातून। लक्ष द्यायचं आहे सर्वांनी। नाशिक लोकशाही न्यूजसाठी कमलेश वाघ, नाशिक।